in last lecture, that is we have studied filter circuit. So filter circuit with half wave rectifier, full wave rectifier, and bridge rectifier, that we have studied. So filter means what? That is used for getting pure pulsating DC output. For that we use filter circuit. Then filter circuit, the capacitor filter means what? That is used for चार्जिंग डिस्चार्जिंग पर्पज साठी आपण काय करतो, तर कॅपॅसिटर फिल्टर जो आहे तो सर्किट मध्ये कॅपॅसिटर फिल्टर जो आहे तो सर्किट मध्ये कनेक्ट करतो. हाफ वेव्ह असेल, फुल वेव्ह सेंटर टॅप असेल, किंवा ब्रिज रेक्टिफायर असेल, तर याच्यामध्ये की काय करतो आपण, कॅपॅसिटर जो आहे चार्जिंग अँड डिस्चार्जिंग पर्पज साठी काय करतो, कॅपॅसिटर जो आहे तो सर्किट मध्ये कनेक्ट करतो. देन इंडक्टर फिल्टर जो आहे, दॅट इज इंडक्टर फिल्टरचं फंक्शन सांगितलं, दॅट इज युज्ड for reducing current ripple content in the output of waveform. For that we use filter circuit. देन आपण लास्ट लेक्चरला व्होल्टेज रेग्युलेशन कन्सेप्ट जो आहे तो स्टडी केला. तर व्होल्टेज रेग्युलेशन मीन्स व्हॉट? दॅट इज युज्ड फॉर गेटिंग कॉन्स्टंट आउटपुट व्होल्टेज. तर आउटपुट व्होल्टेज जे आहे कॉन्स्टंट मिळण्यासाठी आपण काय करतो, तर व्होल्टेज रेग्युलेटर जे आहे डिझाईन करतो. तर व्होल्टेज रेग्युलेटर मीन्स व्हॉट? कॉन्स्टंट पॉवर सप्लाय व्होल्टेज, की 5 व्होल्ट असेल, 10 व्होल्ट असेल, तर पर्टिक्युलर व्हॅल्यू रिलेटेड आपण काय करतो, पॉवर सप्लाय जो आहे तो सर्किट मध्ये डिझाईन करतो. देन व्होल्टेज रेग्युलेशनची डेफिनेशन जी आहे लास्ट लेक्चरला सांगितली होती. सो व्होल्टेज रेग्युलेशन मीन्स व्हॉट? दॅट इज नथिंग बट पर्सेंटेज चेंज इन लोड व्होल्टेज, दॅट इज फ्रॉम नो लोड व्होल्टेज टू फुल लोड व्होल्टेज, दॅट इज कॉल्ड ॲज अ लोड व्होल्टेज रेग्युलेशन. तर व्होल्टेज रेग्युलेशनचा फॉर्म्युला जो आहे तो शेअर केलेला आहे, दॅट इज व्होल्टेज रेग्युलेशन इज इक्वल टू व्ही नो लोड मायनस व्ही फुल लोड डिवायडेड बाय व्ही फुल लोड इंटू 100. सो दॅट इज पर्सेंटेज मध्ये आपण काय करतो, तर लोड रेग्युलेशन कॅल्क्युलेशनसाठी पर्सेंटेज मध्ये फॉर्म्युला जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे, दॅट इज पर्सेंटेज लोड रेग्युलेशन जे आहे ते रिप्रेझेंट केलेलं आहे. तर याच्यामध्ये व्होल्टेज रेग्युलेशन जर रिडिंग पॉझिटिव्ह असतील तर काय असणार आहे, दॅट इज रेग्युलेशन जे आहे व्होल्टेज रेग्युलेशन मध्ये पॉवर फॅक्टर जो आहे तो आपण मॅन्युअल मध्ये नोट करणार आहे. तर जर पॉझिटिव्ह रिडिंग येत असतील व्होल्टेज रेग्युलेशनच्या, तर पॉवर फॅक्टर जो आहे लॅगिंग पॉवर फॅक्टर असणार आहे. जर रिडिंग निगेटिव्ह फॉर्मॅट मध्ये येत असतील दॅट टाइम पॉवर फॅक्टर काय असणार आहे, लिडिंग पॉवर फॅक्टर असणार आहे सर्किटमध्ये. देन व्होल्टेज रेग्युलेशन जे आहे दॅट इज कॅटेगराइज्ड ऑन द बेसिस ऑफ लाईन रेग्युलेशन अँड लोड रेग्युलेशन. सो लाईन रेग्युलेशन मीन्स व्हॉट, की याच्यामध्ये आपण काय करणार आहे, इनपुट व्होल्टेज जे आहे ते व्हॅरी करणार आहे. सो इन लाईन रेग्युलेशन we will vary input voltage and according to that maintain आउटपुट व्होल्टेज कॉन्स्टंट. तर आपण काय करणार आहे, आउटपुट व्होल्टेज जे आहे ते कॉन्स्टंट मेंटेन करणार आहे बाय व्हॅरिंग इनपुट व्होल्टेज. देन लोड रेग्युलेशन. सो लोड रेग्युलेशन मीन्स व्हॉट, वी विल मेंटेन आउटपुट व्होल्टेज कॉन्स्टंट बाय व्हॅरिंग लोड. तर लोड व्हॅरी करून काय करणार आहे, आउटपुट व्होल्टेज जे आहे ते कॉन्स्टंटला तर कॉन्स्टंटला आउटपुट व्होल्टेज जे आहे मेंटेन करणार आहे, दॅट इज व्होल्टेज रेग्युलेशन, लाईन रेग्युलेशन, लोड रेग्युलेशन. तर लाईन रेग्युलेशनचा फॉर्म्युला जो आहे तो सांगितलेला आहे, सेम फॉर्म्युल्यावरून डेफिनेशन जी आहे ती नोट केलेली आहे. सो लाईन रेग्युलेशन मीन्स व्हॉट, दॅट इज नथिंग बट चेंज इन आउटपुट व्होल्टेज टू चेंज इन इनपुट व्होल्टेज, that is also measured in percentage, so into 100. so line regulation we will measure in percentage. तर हा फॉर्म्युला जो आहे तो आपण मॅन्युअल मध्ये यूज करणार आहे, ऍज वेल एज जर तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये एमसीक्यू बेस्ड असेल दॅट टाइम फॉर्म्युला दिला असेल, लक्षात आलं पाहिजे. दॅट इज नथिंग बट चेंज इन आउटपुट व्होल्टेज टू चेंज इन इनपुट व्होल्टेज इज नथिंग बट लाईन रेग्युलेशन. देन नेक्स्ट डेफिनेशन जी आहे ती आपण स्टडी केली, load regulation. So load regulation means what, that is also same as voltage regulation. In this we will maintain output voltage constant by varying load, that is called as a
लोड रेग्युलेशन. तर लोड रेग्युलेशन जे आहे दॅट इज गिवन बाय इक्वेशन. तर इक्वेशन जे आहे लोड रेग्युलेशनचं दिलेलं आहे दॅट इज VNL, दॅट इज व्ही नो लोड व्होल्टेज मायनस व्ही फुल लोड व्होल्टेज डिवायडेड बाय व्ही full load voltage that is also measured in percentage, that is into 100 that is given in equation. So we will calculate load regulation in percentage. Then next that we have studied in last lecture, that is Zener diode as a voltage regulator. So Zener diode as a voltage regulator means what? That is we use Zener diode in reverse biasing mode. So reverse biasing mode means what? That is we will connect this Zener diode in reverse direction, that is positive supply is given to cathode terminal and negative supply is given to anode terminal. तर कॅथोड काय असतं निगेटिव्ह असतं आणि एनोड काय असतं पॉझिटिव्ह असतं. तर कॅथोडला काय केलेलं आहे तर इथं कॅथोड टर्मिनलला काय केलेलं आहे तर कॅथोडला काय केलेलं आहे पॉझिटिव्ह सप्लाय पास केलेला आहे आणि एनोडला काय केलेलं आहे निगेटिव्ह सप्लाय जो आहे तो पास केलेला आहे. तर झिनर डायोड ऍज अ व्होल्टेज रेग्युलेटर मध्ये आपण काय करणार आहे तर अनरेग्युलेटेड डीसी व्होल्टेज काय करणार आहे इनपुटला पास करणार आहे आणि आउटपुटला काय करणार आहे रेग्युलेटेड आउटपुट व्होल्टेज मेजर करणार आहे. सो रेग्युलेटेड आउटपुट व्होल्टेज इज नथिंग बट व्हॉट दॅट इज नथिंग बट कॉन्स्टंट output voltage, that is V0 is equal to Vz, that is we will measure constant output voltage across this Zener diode which is connected in reverse biasing mode. Also we will measure reverse current, that is IZ ने काय केलेलं आहे तर रिव्हर्स करंट जो आहे तो सर्किट मध्ये डिनोट केलेला आहे. देन नेक्स्ट जे आहे याच्यामध्ये रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक की आपण झिनर डायोडचं वर्किंग स्टडी केलं फॉरवर्ड बायसिंग रिव्हर्स बायसिंग सेम तशीच डायग्राम काय झिनर डायोड ॲज अ व्होल्टेज रेग्युलेटर मध्ये रिव्हर्स बायसिंगची डायोड जी आहे ती प्लॉट केलेली आहे रिव्हर्स व्होल्टेज वर्सेस रिव्हर्स करंट. तर याच्यामध्ये की आपण काय करणार आहे कॉन्स्टंट आउटपुट व्होल्टेज जे आहे मेजर करणार आहे दॅट इज VZ. सो VZ इज नथिंग बट that is also called as a breakdown voltage, that is we will measure across Zener region. Then application जे आहे ते लास्ट लेक्चरला सांगितलेले की झिनर डायोड ॲज अ व्होल्टेज रेग्युलेटर जो आहे पॉवर डिस्ट्रीब्युशन सिस्टीम मध्ये यूज करणारे ऑटोमोबाईल असेल अल्टरनेटर सर्किट्स असतील पॉवर स्टेशन असेल कम्प्युटर पॉवर सप्लाय मध्ये आपण काय करणार आहे व्होल्टेज रेग्युलेटर सर्किट जो आहे यूज करणार आहे. देन नेक्स्ट जे आहे तर आपण लाईन व्होल्टेज रेग्युलेशन कन्सेप्ट स्टडी केला. देन फिल्टर सर्किट स्टडी केले. देन या युनिट मध्ये लास्ट पॉइंट जो आहे दॅट इज तर लास्ट पॉइंट जो आहे या युनिट मधला दॅट इज LED म्हणून आहे. तर LED मीन्स व्हॉट लाईट इमिटिंग डायोड. तर या युनिट मध्ये लास्ट पॉइंट आहे LED की जो आपण स्टडी करणार आहे आता. सो LED मीन्स व्हॉट लाईट इमिटिंग डायोड. तर लाईट इमिटिंग डायोड जो आहे जनरली सगळ्यांनी पाहिलेला आहे. तर LED मीन्स व्हॉट लाईट इमिटिंग डायोड की स्मॉल की आपण फेस्टिवल मध्ये की ज्यावेळी लाइटिंग करतो लाइटिंग मध्ये काय की तुमचे LEDs जे आहे ते यूज केलेले असतात दॅट आर इन स्मॉल साईज की तुमची लाइटिंग असेल किंवा होम अप्लायन्सेस मध्ये इंडिकेशन साठी काय केलं जातं तर LED कॉम्पोनंट जो आहे तो यूज केला जातो. दॅट इज बेसिकली स्मॉल लाईट इमिटिंग डिव्हाइस दॅट कम्स अंडर ऍक्टिव्ह semiconductor electronic component. So LED is active component. Then next is that is the function is represented here, that is it has capability to emit light in different colors. की आपण काय करतो की LED जे आहे मार्केटमध्ये वेगवेगळ्या कलर्स मध्ये अवेलेबल असतात. रेड कलर असेल येलो असेल ब्ल्यू असेल तर वेगवेगळ्या कलर्स मध्ये काय असतात तर LED जे आहे ते मार्केटमध्ये अवेलेबल असतात. दॅट इज द function of LED, that is the capability to emit light in different colors. Then
इट इज ऑल्सो सेम 2 टर्मिनल डिव्हाइस. तर इथं हे LED जे आहे ते स्क्रीनवरती शेअर केलेले आहेत की रेड, ब्ल्यू, ग्रीन, येलो, व्हाईट कलरमध्ये किंवा मल्टी कलरमध्ये काय असतात, LED जे आहे मार्केटमध्ये अवेलेबल असतात. देन LED दॅट इज लाईट इमिटिंग डायोड हॅव 2 टर्मिनल्स. तर 2 टर्मिनल असतात. याच्यामध्ये एक टर्मिनल जे आहे लॉंग टर्मिनल आहे आणि एक टर्मिनल जे आहे ते शॉर्ट आहे. तर ॲनोड आणि कॅथोड. तर जे लॉंग टर्मिनल आहे ते ॲनोड म्हणून रिप्रेझेंट करतो आणि जे शॉर्ट टर्मिनल आहे दॅट इज कॅथोड म्हणून रिप्रेझेंट करतो. दॅट इज द LED. तर LED चे 2 टर्मिनल जे आहे ॲनोड आणि कॅथोड जे आहे ते इंडिकेट केलेले आहेत. देन सर्किट सिम्बॉल जो आहे LEDचा स्क्रीनवरती शेअर केलेला आहे. काही वेळा थेरी पेपरमध्ये काय की तुम्हाला LEDचा सिम्बॉल जो आहे तो ड्रॉ करायला विचारला जातो. सो LEDचा सिम्बॉल जो आहे तो शेअर केलेला आहे की डायोड सारखाच शेप आहे, फक्त ॲरो इंडिकेट केलेले आहेत. तर इथं ॲरो काय रिप्रेझेंट करतायत, दॅट इज इट इंडिकेट्स इट हॅज कॅपॅबिलिटी टू इमिट लाईट. that is the function of LED. Then it has 2 terminal, anode terminal and cathode terminal. So anode is positive and cathode is negative. That is the circuit symbol of LED. Then the constructional diagram of LED again shared here. That is LED जो आहे that is manufactured by that is P-type semiconducting material and N-type semiconducting material. In that between ऍक्टिव्ह रिजन जो आहे तो इथं डायग्राम मध्ये नेमिंग केलेलं आहे की हा जो आहे LEDचा कन्स्ट्रक्शनल डायग्राम जी आहे ड्रॉ केलेली आहे की याच्यामध्ये काय केलेलं आहे की इंटरनली काय केलेलं असतं LED मॅन्युफॅक्चरिंग साठी. तर P टाईप सेमीकंडक्टर, N टाईप सेमीकंडक्टर, त्याच्या इन बिटवीन काय केलेलं असतं तर ऍक्टिव्ह रिजन जो आहे तो प्लेस केलेला आहे. तर ऍक्टिव्ह रिजनचं मेन फंक्शन काय की या सबस्ट्रेट वरती की ज्यावेळी तुम्ही ऍक्च्युअली इथं कप टाईप LED मध्ये दाखवते. तर इथं काय की कॅथोड टर्मिनल शॉर्ट आहे, ॲनोड टर्मिनल लॉंग आहे. इथं ही फ्लॅट कॅप इंडिकेट केलेली आहे की याच्यातून काय होणार आहे की तुमची लाईट जी आहे ती इमिट होणार आहे. तर ज्यावेळी तुम्ही सप्लाय व्होल्टेज LEDच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनलच्या अक्रॉस पास करणार आहे दॅट टाइम याच्या आतमध्ये ही बघा इथं LED चिप कनेक्टेड आहे. तर LED चिप जे आहे तर याच्यामध्ये रिफ्लेक्टिव्ह कॅव्हिटी ऑल्सो इंडिकेट केलेली आहे. तर रिफ्लेक्टिव्ह कॅव्हिटी काय करणार आहे दॅट इज इट इमिट्स डिफरंट कलर्स. सो a light emitting diode which has 2 leads, that is anode terminal and cathode terminal. So when we will apply positive voltage across positive of LED and negative terminal of source, that we will connect to negative terminal of LED. That time it is same works, that is it works same as a PN junction diode. That only the it has the function to emit light when it is activated. So the working is again same mentioned here, that is voltage is applied, we will apply voltage to the terminals of LED. Then according to that in this reflective cavity, that is there is electrons and holes again represented. तर इथं P टाईप, N टाईप किंवा ऍक्टिव्ह रिजनच्या अक्रॉस काय केलेले आहेत तर इलेक्ट्रॉन्स जे आहे येलो कलरने दाखवलेले आहेत, होल्स दाखवलेले आहेत, फोटॉन्स दाखवलेले आहेत. तर ज्यावेळी तुम्ही व्होल्टेज अप्लाय करणार आहे LEDच्या ॲनोड आणि कॅथोड टर्मिनलच्या अक्रॉस, त्यावेळी काय होणार आहे इलेक्ट्रॉन्स आणि होल्सचं काय होणार आहे रिकॉम्बिनेशन होणार आहे. तर ज्यावेळी रिकॉम्बिनेशन होणार आहे दॅट टाइम इट इमिट्स energy or it releases energy in the form of photons. That is called as a फंक्शन ऑफ LED. देन की सांगितलंय तुम्हाला वेगवेगळ्या कलर्स मध्ये आपण काय करणार आहे तर LED जो आहे लाईट इमिट करणार आहे. देन LED बायासिंग सर्किट जे आहे ते इथं शेअर केलेलं आहे. तर LED बायासिंग सर्किट जे आहे तर LED बायसिंग सर्किट मध्ये काय सिम्पल आहे की व्होल्टेज सोर्स आहे, रेजिस्टन्स जो आहे करंट लिमिटिंग पर्पज साठी कनेक्टेड आहे आणि इथं हा LED जो आहे तो सर्किट मध्ये कनेक्टेड आहे. तर सेम की ज्यावेळी आपण पॉझिटिव्ह टर्मिनल ॲनोडला कनेक्ट करणार आहे सोर्सचं
बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल कॅथोडला कनेक्ट करणार आहे. दॅट टाइम सर्किटमधून काय होणार आहे, करंट जो आहे तो फ्लो होणार आहे. तर करंट, इलेक्ट्रिकल करंट फ्लोची डायरेक्शन जी आहे ॲरोने रिप्रेझेंट केलेली आहे. RS रेजिस्टर जो आहे दॅट इज युज्ड फॉर करंट लिमिटिंग पर्पज अँड व्हेन वी विल इन्क्रीज दिस व्होल्टेज, तर लाईट जी आहे LED ची काय होणार आहे, ग्लो होणार आहे. तर ऍप्लिकेशन्स जे आहे परत शेअर केलेले आहेत LED चे. दॅट इज LED इज युज्ड इन डिफरंट ऍप्लिकेशन्स सच ॲज इल्युमिनेशन पर्पज साठी आपण काय करतो, तर इल्युमिनेशन इज नथिंग बट लाइटिंग पर्पज साठी आपण काय करतो, LED जे आहे ते यूज करतो. सिग्नल्स असेल तर ट्रॅफिक सिग्नल लाईट मध्ये आपण काय करतो, LED जे आहे रेड, ग्रीन, येलो सिग्नल्स मध्ये काय करतो, तर LED कन्सेप्ट जो आहे तो यूज करतो. ऑटोमोटिव्ह मध्ये, कार मध्ये, तुमच्या स्पीडोमीटर मध्ये, देन सिग्नल्स अँड डिस्प्ले ऍप्लिकेशन आहे. नेक्स्ट ऍप्लिकेशन जे आहे मोबाईल अप्लायन्सेस मध्ये आपण काय करतो, तर LED जो आहे कंपोनंट यूज करतो. देन नेक्स्ट जे आहे याच्यामध्ये सेकंड ऍप्लिकेशन आहे दॅट इज इन्फ्रारेड light LED, that is also called as a IR LED. So infrared light emitting diode, that is nothing but IR LED. तर IR LED जो आहे की तुम्ही तुमच्या घरामध्ये टीव्हीचा रिमोट आहे, टीव्हीच्या रिमोट पुढे बघा की रेड कलरची लाईट ग्लो होते. तर दॅट इज नथिंग बट तुमचा काय असतो तो इन्फ्रारेड LED जो आहे तो कनेक्टेड असतो. की तुम्ही काय करता की इन्फ्रारेड LED जो आहे ऍज अ सेन्सर म्हणून ऍक्ट होतो. की तुम्ही जे ऑपरेशन रिमोट वरून परफॉर्म करणारे टीव्हीच्या डायरेक्शन मध्ये, त्याच्यानुसार तुमच्या टीव्ही वरती काय केल्या जातात, तर तुम्ही जे फंक्शन परफॉर्म करताय त्याच्यानुसार तुमच्या ऑपरेशन्स जे आहे ते काय होतात, चेंज होतात. की सपोज तुम्ही व्हॉल्यूम इन्क्रीज करताय, व्हॉल्यूम कमी करताय, तर तुम्ही जे काय ऑपरेशन परफॉर्म करणार आहे दॅट टाइम काय होतं, तर तुमचा IR LED जो आहे तो ग्लो होत असतो. तर ग्लो होत असतो मीन्स व्हॉट, की तुमचा सेन्सर, टीव्हीच्या अक्रॉस सेन्सर आणि रिमोटच्या अक्रॉसचा सेन्सर, की दोघांमध्ये काय होतं की तुम्ही जे काय ऑपरेशन परफॉर्म करतायत त्याच्यानुसार सेन्स करून काय केलं जातं की तुमच्या टीव्ही वरती तुम्ही वेगवेगळे ऍप्लिकेशन्स जे आहे किंवा इन्फॉर्मेशन जी आहे ती तुम्ही चेंज करत असता. दॅट इज द ऍप्लिकेशन ऑफ IR LED. सो IR LED इज सेम ॲज अ लाईट इमिटिंग डायोड, दॅट इज LED. सो द फिगर जी आहे ती सेम इथे शेअर केलेली आहे की याच्यामध्ये IR LED मध्ये तर IR LED मध्ये काय केलेलं आहे, तर N टाईप सेमीकंडक्टिंग मटेरियल यूज केलेलं आहे, P टाईप सेमीकंडक्टिंग मटेरियल यूज केलेलं आहे. अगेन N टाईप इज नथिंग बट कॅथोड टर्मिनल, P टाईप इज नथिंग बट ॲनोड टर्मिनल. तर ॲनोड जे आहे ते इथं बॅटरीच्या पॉझिटिव्हला कनेक्टेड आहे, कॅथोड टर्मिनल जे आहे बॅटरीच्या निगेटिव्हला कनेक्टेड आहे. तर ज्यावेळी तुम्ही सप्लाय व्होल्टेज ऑन करणार आहे, तर व्होल्टेज बॅटरीचा ज्यावेळी इन्क्रीज करणार आहे दॅट टाइम काय होणार आहे, तर तुमचा LED जो आहे तो ग्लो होणार आहे किंवा IR LED जो आहे तो ग्लो होणार आहे. सो इट फंक्शन सेम ॲज अ LED. देन कॅरेक्टरिस्टिक जे आहे इन्फ्रारेड LED च्या इथं ड्रॉ केलेल्या आहेत की करंट व्हर्सेस रॅडियंट फ्लक्स. तर ज्यावेळी करंट सर्किट मधला इन्क्रीज होणार आहे दॅट टाइम फ्लक्स पण काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. दॅट इज IR LED. अगेन द ऍप्लिकेशन ऑफ IR LED जे आहे ते इथं शेअर केलेले, दॅट इज युज्ड ॲज अ लाईट सोर्स इन ऑप्टिकल सिस्टीम. देन IR LEDs आर युज्ड इन बर्गलर अलाराम सिस्टीम मध्ये, देन कार्ड अँड पेपर टेप रेकॉर्डर मध्ये, कलर्ड झूम इन्फ्रारेड वॉटरप्रूफ व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये काय केलेले असतात, IR LED जो आहे तो यूज केलेला असतो. देन मेडिकल ट्रीटमेंट ऍप्लिकेशन्स मध्ये असेल, स्पेस ऑप्टिकल कम्युनिकेशन मध्ये असेल किंवा रिमोट कंट्रोल हँडसेट मध्ये आपण काय करतो, तर IR LED जो आहे तो कनेक्ट करतो. देन नेक्स्ट जे आहे की कंपॅरिझन. तर ज्यावेळी थेअरी एक्झामिनेशन असेल दॅट टाइम की थेअरीमध्ये तुम्हाला 4 मार्क्स साठी काय कंपॅरिझन काही वेळा विचारलं जायचं, दॅट इज कम्पेअर LED अँड PN जंक्शन डायोड. तर LED आणि PN जंक्शन डायोड जे आहे ते सेम आहे, फक्त
सर्किट सिम्बॉल मध्ये डिफरन्स आहे, की आता एलईडीचा सिम्बॉल जो आहे तो तुम्हाला दाखवला की हा जो आहे एलईडीचा सिम्बॉल आहे. पीएन जंक्शन डायोडचा सिम्बॉल काय की फक्त एवढाच सिम्बॉल होता, त्याच्यामध्ये काय हे ॲरो ऍबसेंट होते. एलईडीचा सिम्बॉल सेम आहे, फक्त इथं ॲरो इंडिकेट केलेले. सो ॲरो मीन्स व्हॉट, दॅट रिप्रेझेंट्स की एलईडी काय करू शकतो, दॅट इज एलईडी कॅन इमिट्स लाईट्स. तर कंपॅरिझन मध्ये तुम्ही दोघांचा सिम्बॉल जो आहे तो ड्रॉ करू शकता फर्स्ट कंपॅरिझन पॉइंट मध्ये. देन कंपॅरिझन मध्ये फर्स्ट पॉइंट जो आहे तो शेअर केलेला आहे, दॅट इज एलईडी इमिट्स लाईट बट पीएन जंक्शन डायोड कॅनॉट इमिट लाईट. देन सेकंड कंपॅरिझन पॉइंट जे आहे ते शेअर केलेलं आहे की मॅन्युफॅक्चरिंग मटेरियल. तर काही वेळा तुम्हाला 2 मार्क्ससाठी फक्त मॅन्युफॅक्चरिंग मटेरियल्स विचारले जातात. राईट मॅन्युफॅक्चरिंग मटेरियल्स ऑफ एलईडी अँड पीएन जंक्शन डायोड. सो एलईडी that is manufactured by using gallium arsenide, GaAs means gallium arsenide. Then second manufacturing material जे आहे गॅलियम आर्सेनाइड फॉस्फाइड, दॅट इज GaAs, P नोट केलेले, अँड GP दॅट इज गॅलियम फॉस्फाइड मटेरियल पासून काय केलेला असतो, एलईडी जो आहे तो मॅन्युफॅक्चर केलेला असतो. दॅट इज manufacturing materials used for LED, that is gallium arsenide phosphide or gallium phosphide, that are the manufacturing materials for LED. Then PN junction diode, की PN junction diode सांगितलं तुम्हाला की PN junction diode जो आहे that is manufactured by using सिलिकॉन और जर्मेनियम मटेरियल. तर सिलिकॉन किंवा जर्मेनियम मटेरियल पासून आपण काय करतो, तर पीएन जंक्शन डायोड जो आहे मॅन्युफॅक्चर करतो. देन नेक्स्ट कंपॅरिझन पॉइंट जे आहे ते शेअर केलेले आहे, दॅट इज एलईडी ऑल एनर्जी कन्व्हर्टेड इनटू लाईट, की आपण याच्यामध्ये काय करतो की जी काय एनर्जी तुमची सर्किटमध्ये जनरेट होणार आहे, तर एलईडी कशासाठी, लाइटिंग ऍप्लिकेशनसाठी आपण काय करतो, एलईडी जो आहे तो सर्किटमध्ये यूज करतो. तर आउटपुट तुमचं लाईट फॉर्मॅटमध्ये असणार आहे. बट इन पीएन जंक्शन डायोड ऑल एनर्जी कन्व्हर्टेड टू हीट. तर हीटच्या फॉर्म मध्ये काय असणार आहे, पीएन जंक्शन डायोडचं आउटपुट असणार आहे. देन व्होल्टेज रेंज जी आहे ती शेअर केलेली आहे. तर एलईडी ची व्होल्टेज वर्किंग व्होल्टेज रेंज जी आहे 1.2 व्होल्ट टू 2.2 व्होल्ट, दॅट इज द वर्किंग व्होल्टेज रेंज ऑफ एलईडी. देन पीएन जंक्शन डायोडचं व्होल्टेज ड्रॉप, की आपण कट इन व्होल्टेज आणि ब्रेकडाऊन व्होल्टेज कन्सेप्ट स्टडी केला. तर कट इन व्होल्टेज जे आहे डायोडचं कट इन व्होल्टेज 0.7 व्होल्टने सिलिकॉन डायोडचं रिप्रेझेंट करतो. अँड देन जर्मेनियन डायोड हॅज कट इन व्होल्टेज और व्होल्टेज ड्रॉप that is of 0.3 volt. Then again next comparison point is that is based on characteristic, that is it has low value of reverse breakdown, and in PN junction diode it has higher value of reverse breakdown voltage. Then last comparison that is shared, that is light or LED application used in fiber optic or as a indicator, that is in 7 segment display. So in display devices we use as a indicating component. Then PN junction diode, तर पीएन जंक्शन डायोडचं ऍप्लिकेशन आपण रेक्टिफायर स्टडी केला, हाफ वेव्ह असेल, फुल वेव्ह असेल किंवा सेंटर टॅप असेल. देन क्लिपर क्लॅम्पर सर्किट मध्ये पीएन जंक्शन डायोड जो आहे तो यूज केला जातो. व्होल्टेज मल्टिप्लायर सर्किट असेल त्याच्यामध्ये काय केलं जातं, तर पीएन जंक्शन डायोड जो आहे यूज केला जातो. दॅट इज द कंपॅरिझन बिटवीन एलईडी अँड पीएन जंक्शन डायोड. तर कंपॅरिझन जे आहे ते शेअर केलेलं आहे. तर इथं आपलं सेकंड युनिट जे आहे ते संपलेलं आहे. तर सेकंड युनिट मध्ये आपण पॉइंट्स जे आहे ते परत एकदा रिवाइज करते. तर सेकंड युनिट मध्ये आपण काय काय स्टडी केलं, तर फर्स्ट जे आहे पीपीटी तुम्हाला याच्या शेअर करते. तर सेकंड युनिट मध्ये आपण काय स्टडी केलं, तर पीएन जंक्शन डायोड आणि झिनर डायोड. तर पीएन जंक्शन अँड झिनर डायोड मीन्स व्हॉट, तर पीएन जंक्शन डायोडचं वर्किंग स्टडी केला. तर हा जो आहे पीएन जंक्शन डायोडचा सिम्बॉल जो आहे तो स्टडी केला. तर पीएन जंक्शन डायोड मध्ये काय स्टडी केलं,
की फॉरवर्ड बायसिंग मोड, रिव्हर्स बायसिंग मोड मध्ये काय केलं, पीएन जंक्शन डायोडचं वर्किंग जे आहे स्टडी केलं. तर ॲनोड मीन्स व्हॉट, पॉझिटिव्ह टर्मिनल, कॅथोड मीन्स व्हॉट, निगेटिव्ह टर्मिनल. तर सिल्वर कलरची जी रिंग आहे दॅट रिप्रेझेंट्स कॅथोड टर्मिनल आणि त्याच्या अपोजिट ॲनोड टर्मिनल. देन फिजिकल स्ट्रक्चर मध्ये पी टाईप semiconducting material that is connected to anode and n type semiconducting material that is connected to the cathode. So in forward biasing and reverse biasing mode we have studied the operation. तर फॉरवर्ड बायसिंग मध्ये की ऑपरेशन जे आहे ते स्टडी केलेलं, ऑपरेशनल डायग्राम दाखवते की याच्यामध्ये काय फॉरवर्ड बायसिंग मध्ये स्टडी केलेलं. तर सोर्स जो आहे तो कनेक्टेड आहे. सो P-type semiconducting material is nothing but anode terminal that is connected to the positive terminal of source. N-type semiconducting material that is cathode terminal which is connected to negative terminal of source. तर फॉरवर्ड बायसिंग मध्ये काय होणार आहे की ज्यावेळी तुम्ही व्होल्टेज अप्लाय करणार आहे, तर ज्यावेळी पॉवर व्होल्टेज व्हॅरी करणार आहे दॅट टाइम काय होणार आहे, इलेक्ट्रॉन्स आणि होल्सचं काय होणार आहे, रिकॉम्बिनेशन होणार आहे. सो रिकॉम्बिनेशन मीन्स व्हॉट, की इथं डिप्लेशन रिजनची विड्थ जी आहे ती काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. सो इन फॉरवर्ड बायसिंग द विड्थ ऑफ डिप्लेशन रिजन डिक्रीजेस. that is the working of PN junction diode in forward biasing mode. Then we have studied the reverse biasing of PN junction diode. So in reverse biasing mode of PN junction diode, that is only the polarity of supply voltage is changed, that is anode terminal is connected to negative terminal of source and negative terminal, that is cathode terminal of this diode, is connected to the positive terminal of source. So in reverse biasing, when we will apply voltage, that time these positive ions move towards the positive direction, negative ions move towards negative direction. So in reverse biasing of PN junction diode, the width of depletion region increases. तर रिव्हर्स बायसिंग मध्ये काय होणार आहे, पीएन जंक्शनची विड्थ जी आहे ती इन्क्रीज होणार आहे. देन आपण कॅरेक्टरिस्टिक्स जे आहे पीएन जंक्शन डायोडच्या स्टडी केल्या. फॉरवर्ड बायसिंग असेल किंवा रिव्हर्स बायसिंग असेल तर त्याच्यानुसार कम्प्लीट व्ही आय कॅरेक्टरिस्टिक जे आहे त्या स्टडी केल्या. तर फॉरवर्ड बायसिंग व्होल्टेज मध्ये आपण काय केलं, नी व्होल्टेज जो आहे पॉइंट स्टडी केला. सो नी व्होल्टेज मीन्स व्हॉट, दॅट इज कट इन voltage, that is also called as a cut in voltage. The cut in voltage means what, the voltage at which current starts increasing, that is called as a cut in voltage. So सिलिकॉन डायोडचा कट इन व्होल्टेज जे आहे 0.7 व्होल्ट आहे आणि जर्मेनियम डायोडचं कट इन व्होल्टेज जे आहे 0.3 व्होल्टने रिप्रेझेंट करतो. देन रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक जे आहे ते आपण स्टडी केला. सो रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक मध्ये आपण काय करणार आहे, तर रिव्हर्स ब्रेकडाऊन व्होल्टेज जे आहे ते मेजर करतो. सेम कम्प्लीट व्ही आय कॅरेक्टरिस्टिक जे आहे पीएन जंक्शन डायोडच्या शेअर केलेल्या आहेत. तर याच्यामध्ये काय की रिव्हर्स बायसिंग, रिव्हर्स ब्रेकडाऊन व्होल्टेज इज नथिंग बट व्हॉट, दॅट इज द मॅक्सिमम व्होल्टेज अक्रॉस द झिनर डायोड इन झिनर ब्रेकडाऊन रिजन. तर पीएन जंक्शन डायोड स्टडी केलं. सेम आपण काय केलं याच्यामध्ये, तर सेकंड जो आहे झिनर डायोड स्टडी केलं. तर झिनर डायोड जो आहे दॅट वर्क्स सेम ॲज अ पीएन जंक्शन डायोड, फक्त याच्यामध्ये काय की सर्किट मध्ये सर्किट सिम्बॉल मध्ये डिफरन्स आहे. देन नेक्स्ट पॉइंट जो आहे आपण या चॅप्टर मध्ये रेक्टिफायर स्टडी केला. सो रेक्टिफायर मीन्स व्हॉट, दॅट इज युज्ड फॉर converting AC signal into DC signal, that is called as a rectifier. तर AC क्वांटिटीचं कन्वर्जन DC क्वांटिटी मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण काय करतो, सर्किट मध्ये रेक्टिफायर जो आहे यूज करतो. दॅट इज द रेक्टिफायर्स. देन नेक्स्ट वी हॅव स्टडीड द टाइप्स ऑफ रेक्टिफायर, दॅट इज हाफ वेव रेक्टिफायर, then full wave center tap rectifier and bridge rectifier. So हाफ वेव रेक्टिफायर मध्ये आपण स्टडी केलं की हाफ वेव रेक्टिफायर मध्ये आपण काय करतो, सर्किट मध्ये सिंगल डायोड कनेक्ट करतो की जो फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकल साठी कंडक्ट होतो. देन अकॉर्डिंग टू दॅट आपण कॅरेक्टरिस्टिक जे आहे हाफ वेव रेक्टिफायरच्या स्टडी केल्या की त्याच्यामध्ये आर एम एस व्होल्टेज असेल, ॲव्हरेज व्होल्टेज असेल, आर एम एस करंट असेल, ॲव्हरेज
लोड करंट असेल, रिपल फॅक्टर असेल, इफिशियन्सी असेल, TUF मीन्स ट्रान्सफॉर्मर युटिलायझेशन फॅक्टर जो आहे हाफ वेव्ह रेक्टिफायरचा स्टडी केला. सो वी हॅव स्टडीड द कॅरेक्टरिस्टिक ऑफ हाफ वेव्ह रेक्टिफायर. देन next in rectifier we have studied, that is full wave center tap rectifier. So in full wave center tap rectifier, that is we have used two diodes, that is diode D1 and D2. So diode D1 and D2 that conducts alternately, that is D1 for positive half cycle and D2 for negative half cycle, that is alternately D1 D2 conducts for positive half cycle and negative half cycle. Then next we have studied bridge rectifier. So in bridge rectifier we have connected four diodes, that is two diodes in forward biasing mode and two in reverse biasing mode. So for positive half cycle, suppose D1 D2 conducting, that time D3 D4 are conducting for negative half cycle, that is the rectifier circuit. Then we have studied filter circuits, that is filter circuit with rectifier. तर that फिल्टर जो आहे तर आपण कशासाठी फिल्टर सर्किट मध्ये यूज करतो, तर रिपल कंटेंट जे आहे सर्किट मधले रिमूव्ह करण्यासाठी काय करतो, फिल्टर जो आहे दॅट इज अनवॉन्टेड पार्ट जो आहे तो रिमूव्ह करणारे आणि फक्त जो काय ओरिजिनल सिग्नल जो आहे तो रिकवर करण्यासाठी आपण काय करतो, फिल्टर सर्किट जो आहे सर्किट मध्ये यूज करतो. सो फिल्टरचे आपण टाइप स्टडी केले, एल फिल्टर, सी फिल्टर, LC फिल्टर आणि पाय फिल्टर. तर फक्त रेक्टिफायर सर्किटच्या ज्या डायग्राम आहे त्याच्याच अक्रॉस मध्ये सी फिल्टर काय केलेला, रेक्टिफायरच्या आउटपुटला पॅरलल मध्ये कनेक्ट केलेला. देन सी कॅपॅसिटर फिल्टर जो आहे तो कशासाठी, चार्जिंग डिस्चार्जिंग ऍप्लिकेशन पर्पज साठी आपण काय करतो, सर्किट मध्ये सी फिल्टर जो आहे तो कनेक्ट करतो. देन नेक्स्ट एल फिल्टर. तर एल फिल्टरचं फंक्शन सांगितलं की एल फिल्टर मीन्स इंडक्टर फिल्टर और चोक फिल्टर. तर इंडक्टर फिल्टर आपण कशासाठी कनेक्ट करतो, तर करंट रिपल कंटेंट इन करंट रिड्यूस करण्यासाठी आपण काय करतो, इंडक्टर फिल्टर जो आहे तो सर्किट मध्ये कनेक्ट करतो. देन फिल्टर मध्येच आपण व्होल्टेज रेग्युलेशन कन्सेप्ट स्टडी केला. तर व्होल्टेज रेग्युलेशन मध्ये डेफिनेशन स्टडी केला. व्होल्टेज रेग्युलेशन मध्ये लाईन रेग्युलेशन, लोड रेग्युलेशन. तर लाईन रेग्युलेशन मीन्स व्हॉट, दॅट इज चेंज इन आउटपुट व्होल्टेज टू चेंज इन इनपुट व्होल्टेज, that is called as a line regulation. Then load regulation concept study केला. तर load regulation means what, that is change in no load voltage to change in full load voltage. तर फॉर्म्युल्यावरून आपण काय केलेले, तर लाईन लोड रेग्युलेशन जे आहे ते कॅल्क्युलेट करणारे. देन लास्ट पॉइंट जो आहे LED स्टडी केला, दॅट इज लाईट इमिटिंग डायोड. सो लाईट इमिटिंग डायोड that is used for generating light, that is LED have capability to generate or eliminate light in different colors. तर मार्केट मध्ये वेगवेगळ्या कलर्स मध्ये काय असतात, तर LEDs जे आहे ते अवेलेबल असतात. तर LEDचं वर्किंग जे आहे सिम्पल आहे, फक्त सिम्बॉल दाखवला की ॲरो काय रिप्रेझेंट करणारे, दॅट इज इट हॅज कॅपॅबिलिटी टू एलिमिनेट लाईट इन डिफरंट कलर्स, दॅट इज द फंक्शन ऑफ LED. तर त्याची आपण कन्स्ट्रक्शनल डायग्राम आणि LEDचा बायसिंग सर्किट जे आहे ते स्टडी केलं. तर सेम सोर्स जो आहे, बॅटरी सोर्स जो आहे ॲनोडला पॉझिटिव्ह पास करणारे, कॅथोडला निगेटिव्ह व्होल्टेज पास करणारे. ज्यावेळी व्होल्टेज व्हॅरी करणारे दॅट टाइम काय होणार आहे, LED जो आहे तो ग्लो होणार आहे. तर त्याच्यानुसार कंपॅरिझन जे आहे LED आणि PN जंक्शन डायोडचा लास्ट आपण पॉइंट जो आहे तो स्टडी केला. तर सेकंड युनिट जे आहे ते आपलं संपलेलं आहे इथं. तर याच्यावरती नोट्स जे आहे सेकंड युनिटच्या तुम्हाला ग्रुपवरती आता लगेच शेअर करते मी. PPT मधलं स्टडी करायचं आणि टेस्ट जी आहे याच्यावरती सेकंड युनिट वरती टेस्ट तुमची बुधवारी सेम टायमिंगला होईल, 2:15 ते 3:15. तर टेस्ट जी आहे 2:15 ते 3:15 टायमिंग मध्ये होईल. सेकंड युनिटचं प्रिपरेशन करायचं.
क्लास टेस्टची पण नोटीस येईल तुम्हाला. क्लास टेस्ट तुमची मे बी 5, 6, 7 तारखेला असेल. तर क्लास टेस्टसाठी आपल्याला फर्स्ट युनिट, सेकंड युनिट आणि थर्ड युनिट मधलं 3 पॉईंट असणार आहे की आपण नेक्स्ट युनिट जे आहे ते थर्ड युनिट स्टार्ट करणार आहे. तर त्याच्या आधी आपण प्रॅक्टिस टेस्ट जे आहे सेकंड युनिट वरती पण घेणार आहे. सो वेनेसडेच्या लेक्चरला आपण 2:15 ते 2:15च्या टायमिंग मध्ये काय करणार आहे, तर टेस्ट जी आहे सेकंड युनिट वरती टेस्ट होणार आहे. पीपीटी जे आहे सेकंड युनिटच्या मी शेअर करते तुम्हाला. नोट्स जे आहे त्या शेअर करते. नंतर आपण नेक्स्ट लेक्चर पासून काय करणार आहे, तर थर्ड युनिट जे आहे स्टडी करणार आहे. तर थर्ड युनिट जे आहे तुम्हाला सिलेबस मध्ये थर्ड युनिट जे आहे बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर म्हणून युनिट आहे. तर आपण काय करणार आहे, नेक्स्ट लेक्चर पासून थर्ड युनिट जे आहे ते स्टडी करणार आहे. तर टाइम लिमिट आता संपलेला आहे. तर थर्ड युनिट मध्ये काय आहे की तुम्हाला बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर जो आहे तो स्टडी करणार आहे. तर बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर मीन्स व्हॉट, तर बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर मीन्स व्हॉट, दॅट इज नथिंग बट बीजेटी. तर बीजेटी जो आहे तर त्याच्यामध्ये आपण युनिपोलर बायपोलर कन्सेप्ट जो आहे तो स्टडी करणार आहे. तर युनिपोलर बायपोलर मीन्स व्हॉट, तर याच्यामध्ये स्क्रीन शेअर केलेली दिसतीये. स्क्रीन शेअर केलेली दिसतीये ना. तर नेक्स्ट लेक्चर पासून आपण काय करणार आहे, थर्ड युनिट जे आहे ते स्टडी करणार आहे. तर सिलेबस मध्ये टोटल तुम्हाला 5 युनिट आहे. त्याच्यापैकी आपण नेक्स्ट थर्ड युनिट जे आहे तर बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर म्हणून आहे सिलेबस मध्ये. 18 मार्क्सचा चॅप्टर आहे तुम्हाला. तर 18 मार्क्सच्या चॅप्टर मध्ये की बऱ्यापैकी एमसीक्यू जे आहे फर्स्ट, सेकंड, थर्ड युनिट जे आहे ते जास्त वेटेजचे आहेत. त्याच्यावरती क्वेश्चन्स जे आहे बऱ्यापैकी. तर युनिट आपण 12 मार्क्सचं स्टडी केलं. सेकंड युनिट जे आहे 16 मार्क्सचं स्टडी केलं. आता थर्ड युनिट जे आहे 18 मार्क्सचं स्टडी करणार आहे. थर्ड युनिट जे आहे छोट आहे, इझी आहे, फक्त कन्सेप्ट जे आहे ते लक्षात